नमस्कार मित्र. आज आपण एम ए मराठी मुंबई विद्यापीठ एम ए मराठीमधील सेमिस्टर वन एम ए मराठी सेमिस्टर वनमधील समीक्षा सिद्धांत या विषयातील घटक चारमधील उपघटक तीन आहे, दोन आहे, उपघटक 2A. त्याच्यामध्ये भाषा विज्ञान आणि आधुनिक साहित्य समीक्षा या घटकाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे, माहिती मिळवायची आहे. भाषा विज्ञान काय आहे आणि आधुनिक साहित्य समीक्षा काय, यांचा आंतरसंबंध काय आहे, या गोष्टी कशा काम करतात हे समजून घ्यायचं आहे. भाषा विज्ञान आणि आधुनिक साहित्य समीक्षा यांचा सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे. ते ह्या घटकाचे उद्दिष्ट काय आहेत, ते ह्या घटकाचे उद्दिष्ट आपण समजून घेऊया. की भाषा विज्ञानाची मूलभूत संकल्पना समजून घेणे. हे जी भाषा विज्ञान आहे त्याची मूलभूत संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. पुढे साहित्य आणि भाषा यांचा परस्पर संबंध कसा आहे हे समजून घ्यायचं आहे. साहित्य आणि भाषा विज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घ्यायचा आहे. आधुनिक साहित्य समीक्षेवर भाषा विज्ञानाचा परिणाम कसा होतो हे जाणून घ्यायचं आहे. हे जे आधुनिक साहित्य समीक्षा आहे, त्या आधुनिक साहित्य समीक्षेवर भाषा विज्ञानाचा काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो ते समजून घ्यायचं आहे. भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून साहित्यकृतीचे विश्लेषण कसे केले जाते हे समजून घ्यायचं आहे. तर भाषेच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून साहित्यकृतीचे विश्लेषण कसे केले जाते हे समजून घ्यायचं आहे. साहित्य समीक्षेत भाषेची रचना, अर्थ, वाचक, अर्थनिर्मिती यांचा अभ्यास कसा होतो हे समजून घ्यायचं आहे. साहित्य समीक्षेत भाषेची रचना, अर्थ, वाचक आणि अर्थनिर्मितीची प्रक्रिया यांचा अभ्यास कसा होतो हे समजून घ्यायचं आहे. भाषा ही साहित्याचा आत्मा असते. भाषेशिवाय साहित्याचा काहीच अर्थ नाही आहे. भाषा असेल तरच साहित्य आहे. म्हणून भाषा ही साहित्याचा आत्मा आहे. साहित्य निर्मिती व समीक्षा यांचा पाया भाषेवरच उभारलेला असतो. भाषा असेल तर साहित्य निर्मिती होईल आणि साहित्य निर्मिती झाली तरच समीक्षा होईल. तर समीक्षा ही अवलंबून आहे साहित्य निर्मितीवरती आणि साहित्य निर्मिती अवलंबून आहे भाषेवरती. तर भाषा हीच साहित्य निर्मिती आणि समीक्षा यांचा पाया आहे. इसवी सन 20व्या शतकाच्या उत्तरार्धात साहित्याच्या अभ्यासात भाषा विज्ञान या नव्या शास्त्राचा मोठा प्रभाव पडला. म्हणजे इसवी सन 20व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 20व्या शतकानंतर नव्या शास्त्राचा मोठा प्रभाव पडला भाषा साहित्याच्या अभ्यासात. म्हणजे काय, इसवी सन 20व्या शतकानंतर साहित्याच्या अभ्यासात भाषा विज्ञान ह्या शास्त्राचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. फर्डिनांड द सॉस्युअर या विद्वानाने भाषा ही चिन्हांचा संच आहे ही संकल्पना मांडली. जे सॉस्युअर आहेत, फर्डिनांड सॉस्युअर जे अभ्यासक आहेत, विद्वान आहेत, त्यांनी भाषा ही चिन्हांची संच असतो. भाषा काय असते, तर चिन्हांचा संच असतो ही संकल्पना मांडली. त्यातून संरचनावाद, नंतर मग उत्तर संरचनावाद, सार्थकवाद, वाचक केंद्रित समीक्षा, विच्छेदनवाद इत्यादी आधुनिक समीक्षा पद्धतीचा विकास झाला. सॉसर यांनी काय सांगितलं, तर भाषा ही चिन्हांचा संच असतो ही संकल्पना मांडली. मग त्या संकल्पनेतून संरचनावाद निर्माण झालं, उत्तर संरचनावाद निर्माण झालं, सार्थकवाद निर्माण झाला, वाचक केंद्रित समीक्षा, विच्छेदनवाद निर्माण झाला इत्यादी आधुनिक समीक्षा पद्धतींचा विकास झालेला दिसून येतो. भाषा विज्ञानाने साहित्याकडे वैज्ञानिक, रचनात्मक आणि अर्थनिष्ठ दृष्टीने पाहण्याची दारे खुली. भाषा विज्ञानाने काय केलं आहे, साहित्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ते काय वैज्ञानिक आणि रचनात्मक आणि अर्थनिष्ठ दृष्टीने पाहण्याची जी दारे आहेत ती दारे खुली केलेली आहेत भाषा विज्ञानाने. साहित्य आणि समीक्षा यांचा परस्पर संबंध काय आहे? ओके, साहित्य सर्जनशील कल्पनांचे मूर्त रूप असते. साहित्य काय असते, हे सर्जनशील कल्पनेचे मूर्त रूप असते. तर समीक्षा ही त्या सर्जनशीलतेचा विचारपूर्वक अभ्यास असतो. सर्जनशीलतेवरती साहित्य निर्माण होत असतं. ओके, आणि त्या साहित्याचे विचारपूर्वक अभ्यास म्हणजे काय, समीक्षा असते. समीक्षा लेखकाच्या भावविश्वाचा, रचनेचा आणि भाषेचा सखोल विचार करते. समीक्षक काय करतो, तर ते लेखकाच्या भावविश्वाचा, त्याच्या अनुभवांचा, भावविश्वासाचा, रचनेचा आणि भाषेचा सखोल विचार करत असतो. भाषा ही दोघांना जोडणारा दुवा असते.
साहित्य निर्मितीत जशी भाषेची कलात्मकता आवश्यक असते, तशीच समीक्षेत भाषेचे सूक्ष्म निरीक्षण आणि अर्थनिर्णय महत्त्वाचा असतो. जसं साहित्य निर्मितीसाठी भाषेची जशी आवश्यकता असते, तसेच समीक्षा करताना त्या कलेची, त्या कृतीची समीक्षा करताना भाषेचे सूक्ष्म निरीक्षण आणि अर्थनिर्णय महत्त्वाचा असतो समीक्षेत. त्यामुळे साहित्य व समीक्षा या दोन्ही प्रक्रियांना भाषा विज्ञानाचा आधार लाभतो. मग ह्याचमुळे साहित्य आणि समीक्षे या दोन्ही प्रक्रियांना भाषेचा आधार लागतो, भाषा विज्ञानाचा आधार लागतो. साहित्य समीक्षेची वैशिष्ट्य काय, उद्दिष्ट काय आहेत? साहित्य समीक्षेची ही कलाकृतीचा सौंदर्य आणि विचारदृष्ट्या अभ्यास करणे. साहित्य समीक्षेचे वैशिष्ट्य काय आहेत? तर कलाकृतीचा सौंदर्यदृष्टीने अभ्यास करणे आणि विचारदृष्टीने अभ्यास करणे. रचना, भाषा, आशय आणि शैली यांचे वैज्ञानिक विश्लेषण करणे. त्या कृतीतील ज्या रचना आहेत, भाषा आहेत, आशय आहेत, शैली आहे, यांचे वैज्ञानिकदृष्ट्या विश्लेषण करणे त्या साहित्य कृतीचे. तसेच वाचक, लेखक आणि समाज यांच्यातील संबंध उघडणे. मग त्या साहित्य कृतीतील जे वाचक, लेखक आणि समाज आहे यांमधील जो संबंध आहे ते उलगडणे हे साहित्य समीक्षेचे उद्दिष्ट आहे. तसेच कलाकृतीमधील भाषिक, प्रतीक, रूपक, बिंब आणि चिन्हांच्या रचनेतून अर्थ शोधणे. पुढे काय साहित्य समीक्षेचे उद्दिष्ट आहे? तर कलाकृतीमधील जे भाषिक प्रतीकं आलेली आहेत, रूपकं आलेली आहेत, बिंब आलेली आहेत किंवा चिन्हांच्या ज्या रचनेतून रचना आलेली आहे, त्या चिन्हांच्या रचनेतून जो अर्थ निघतो तो अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणे हे एक साहित्य समीक्षेचे उद्दिष्ट आहे. कलाकृतीच्या भाषिक संरचनेतून तिचे गूढ, बहुअर्थी स्वरूप समजावून घेणे. मग आणखी एक काय याचं उद्दिष्ट समीक्षेचं? तर कलाकृतीच्या भाषिक संरचनेतून जे गूढता आलेली आहे, ते रहस्यता आलेली आहे, जे बहुअर्थी आलेले आहेत त्यांचं स्वरूप समजावून सांगणे हे एक साहित्य समीक्षेचे उद्दिष्ट आहे. भाषा आणि विज्ञान. भाषा विज्ञान आणि आधुनिक साहित्य समीक्षा यांचा अनुबंध काय तो समजून घेऊया. भाषा विज्ञानाने आधुनिक साहित्य समीक्षेला वैज्ञानिक आणि पद्धतशीर दिशा दिली. भाषा विज्ञानाने काय केलं आहे? तर आधुनिक साहित्य समीक्षेला वैज्ञानिक आणि पद्धतशीर दिशा दिलेली दिसून येते. मुख्यतः अनुबंध पुढील प्रमाणे आहेत ह्या भाषा विज्ञान आणि आधुनिक साहित्य समीक्षेचे. संरचनावाद. सॉशर यांच्या विचारांवर आधारित या पद्धतीत साहित्यकृतीची रचना, प्रतीक, भाषेतील घटकांचा अभ्यास होतो. सॉशर यांनी जी संरचनावादाचा जो संकल्पना मांडले त्यातून काय होतं, त्यांच्या विचारांवर आधारित असलेली जी संकल्पना आहे त्यातून या पद्धतीचा ज्या साहित्यकृतीमधील ज्या रचना, प्रतीक आणि भाषेतील घटकांचा अभ्यास होतो संरचनावादामुळे. उदाहरणार्थ कथेतील व्यक्तिरेखा, घटक, वाक्यरचना, प्रतीक यांचा आंतरिक संबंध तपासले जातात. पुढे आहे सार्थकवाद. या पद्धतीत प्रत्येक शब्द, प्रतिमा, प्रतीकाला एक चिन्ह म्हणून पाहिले जाते. वाचक त्या चिन्हांचा अर्थ उलगडतो. त्यामुळं अर्थ हा स्थिर नसून वाचकावर अवलंबून असतो. सार्थकवादामध्ये काय होतं, तर या पद्धतीमध्ये काय होतं, सार्थकवादाच्या पद्धतीमध्ये जो साहित्यकृतीमध्ये जो प्रत्येक शब्द आलेला आहे, जी प्रतिमा आलेली आहे, जे प्रतीक आलेलं आहे, ते एक चिन्ह असते. यांना एक चिन्ह म्हणून पाहिलं जातं. वाचक त्या चिन्हांचा काय करत असतो, अर्थ उलगडत असतो. त्यामुळे अर्थ हा स्थिर नसून वाचकावर अवलंबून असतो. सार्थकवादामध्ये काय होतं, साहित्यकृतीमध्ये जे शब्द आलेले आहेत, प्रतिमा आलेल्या आहेत, प्रतीक आलेले आहेत, त्यांना चिन्हांचं रूप दिलं जातं, चिन्हां म्हणून पाहिलेलं जातं. आणि वाचक काय करतो, त्या चिन्हांचा अर्थ काढत असतो, उलगडत असतो. आणि त्यामुळे हा अर्थ हा स्थिर नसून वाचकावर अवलंबून असतो, आकलनावरती अवलंबून असते. पुढे आहे उत्तर संरचनावाद. या पद्धतीमध्ये काय होतं, ते या दृष्टिकोनानुसार अर्थ हा निश्चित नसतो, तर तो सतत बदलणारा असतो. भाषेतील बहुअर्थीपणा आणि अस्पष्टता यावर या समीक्षेचा भर असतो. आता उत्तर संरचनावादामध्ये काय होतं, तर साहित्यकृतीमध्ये जो अर्थ आलेला असतो हा अर्थ निश्चित नसतो, तर तो सतत बदलणारा असतो. भाषेतील जो बहुअर्थीपणा असतो आणि अस्पष्टता असते यावरती समीक्षेचा भर असतो. याच्यामध्ये काय होतं, तर ह्या दृष्टिकोनात काय होतं, तर अर्थ हा निश्चित नसतो साहित्य कृतीतला, तो सतत बदलत असतो. आणि भाषेतील ते वेगवेगळे अर्थ आलेले असतात, बहुअर्थीपणा जो असतो भाषेतला, अस्पष्टता असते, यावरती ही समीक्षा भर करत असते. विच्छेदनवाद. जॅक डेरिडा हे विच्छेदनवादाची संकल्पना ही जॅक डेरिडा यांनी मांडलेली आहे. त्याने मांडलेल्या या दृष्टिकोनात भाषेतील विरोधाभास, अंतर आणि गूढता यांचा शोध घेतला जातो. कलाकृतीतील लपलेला अर्थ आणि विचारांचे स्तर उलगडले जातात.
या पद्धतीमध्ये काय होतं, ही पद्धत कोणी मांडलेली आहे, संकल्पना कोणी मांडलेली आहे, जॅक डेरिडा. या दृष्टिकोनात भाषेतील जो विरोधाभास आलेला असतो, जे अंतर आलेलं असते, जे जे रहस्य, जे गूढता आलेली असते, यांचा शोध घेतला जातो. कलाकृतीतील जे लपलेले अर्थ आहेत, जे विचार आहेत, त्यांचे स्तर उलगडले जातात, अर्थ उलगडले जातात ह्या विच्छेदनवादी पद्धतीमध्ये. ही पद्धत समीक्षेची पद्धती आहेत ह्या सगळ्या. वाचक केंद्रित समीक्षा, तर ही जी समीक्षा पद्धत आहे, या समीक्षा पद्धतीत वाचक हा अर्थनिर्मितीचा केंद्रबिंदू मानला जातो. या वाचक केंद्रित समीक्षा पद्धतीमध्ये काय होतं, तर वाचकालाच केंद्रस्थान मानलं जातं अर्थनिर्मितीचा. भाषाविज्ञानाच्या सांकेतिक रचना या कल्पनेमुळे ही पद्धत विकसित झालेली आहे. जे भाषेची जी सांकेतिक रचना आहे, भाषाविज्ञानाच्या ज्या सांकेतिक रचना आहेत, त्या कल्पनेमुळे ही पद्धत विकसित झालेली आहे. पुढे आहे स्त्रीवादी, उपनिवेशवादी आणि सांस्कृतिक समीक्षा. तर स्त्रीवादी, उपनिवेशवादी आणि सांस्कृतिक समीक्षा ही पद्धत काय म्हणते, तर भाषेतूनच समाजातील सत्ता संबंध, लिंगभेद, संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते, हा विचार आधुनिक प्रवाहांनी पुढे नेला आहे. तर हे आपण काही समीक्षेची पद्धती पाहिल्या. हे पद्धती कोणत्या पाहिल्या, तर संरचनावाद, सार्थकवाद. संरचनावादामध्ये काय होतं, तर साहित्यकृतीची रचना, प्रतीक, भाषेतील घटकांचा अभ्यास होतो. उदाहरणार्थ कथातील व्यक्तिरेखा, घटक, वाक्यरचना, प्रतीक यांचा आंतरिक संबंध तपासले जातात संरचनावादामध्ये. सार्थकवादामध्ये काय होतं, सार्थकवादामध्ये साहित्यकृतीतील प्रत्येक शब्द, प्रतिमा, प्रतीक ह्यांना एक चिन्ह म्हणून पाहिले जाते. वाचक चिन्हांचा अर्थ उलगडत असतो आणि त्यामुळे हा अर्थ स्थिर नसून वाचकावर अवलंबून असतो. उत्तर संरचनावादक पद्धती जी आहे, समीक्षा पद्धत, त्यामध्ये काय होतं की तर त्यामध्ये अर्थ सतत बदलणारा असतो. भाषेतील जो बहुअर्थीपणा असतो किंवा अस्पष्टता जी असते भाषेतील, ती या समीक्षेचा भर करत असते. त्या अस्पष्टतेवर यावर या समीक्षेचा भर असतो. आता विच्छेदवादामध्ये काय आपण पहिला ही जॅक रेडिला हँडल मांडलेली संकल्पना आहे. ह्या भाषेतील विरोधाभास, अंतर आणि गूढता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो ह्या समीक्षेमध्ये. कलाकृतीतील लपलेले अर्थ जे आहेत, विचार जे आहेत, हे यांचे अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. वाचक केंद्रित समीक्षेमध्ये काय, तो वाचक हाच केंद्रस्थानी मानला जातो. ओके. भाषा विज्ञानाच्या सांकेतिक रचना कल्पनेमुळे ही पद्धत विकसित झालेली आहे. स्त्रीवादीमध्ये काय होतं, स्त्रीवादी सांस्कृतिक समीक्षा. उपनिवेशवादीमध्ये काय होतं, भाषेतूनच समाजातील जे संबंध आहेत, सत्ता संबंध, लिंगभेद, संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते, हा विचार ह्या आधुनिक प्रवाहाने पुढे नेला जातो. तर हे आपण 6 समीक्षा पाहिल्या पद्धती. तर समारोप काय आहे याचा, हे निष्कर्ष की भाषा विज्ञान आणि साहित्य समीक्षा यांचा परस्पर संबंध अत्यंत निकट आहे. भाषा विज्ञानाने समीक्षेला भावनिकतेपासून विज्ञानाकडे नेले. भाषा विज्ञान आणि साहित्य यांचा परस्पर संबंध दिसून येतो, अत्यंत निकट संबंध दिसून येतो. भाषा विज्ञानाने समीक्षेला भावनिकतेपासून ते वैज्ञानिकतेकडे नेले. म्हणजे जे भावनिक दृष्टीतून समीक्षा होत होती, भाषा विज्ञानाने काय केले की सुरुवातीला समीक्षा ही भावनिकतेमधून होत होती. नंतर मग ती तर्कशुद्ध पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे नेलेलं दिसून येतं. भाषिक संरचना, अर्थनिर्मिती, वाचक लेखक संबंध या सर्व घटकांचा अभ्यास घडवून आणला. आधुनिक समीक्षेच्या प्रत्येक पद्धतीत भाषेची भूमिका केंद्रस्थानी आहे. म्हणूनच आधुनिक साहित्य समीक्षा ही प्रत्यक्षात भाषेच्या अर्थनिर्मितीचा प्रक्रियेचा अभ्यास आहे असे म्हणणे योग्य ठरेल. याचा सारांश काय आहे, तर भाषा विज्ञानामुळे साहित्य समीक्षेला एक नवा, तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि अर्थगर्भ दृष्टिकोन प्राप्त झाला आहे. साहित्याचा खरा अभ्यास भाषेच्या रचनेतूनच होतो. हेच आधुनिक समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. तर हा घटक आपण इथे संपवलेला आहे, भाषा विज्ञान आणि आधुनिक साहित्य समीक्षा. ह्याच्यामध्ये भाषा विज्ञान आणि आधुनिक साहित्य समीक्षा यांचा संबंध सांगितलेला आहे. भाषेतूनच साहित्य निर्मिती होते आणि साहित्य निर्मिती झाल्यावरच समीक्षा होते. तर ह्या परस्पर अवलंबन कशा गोष्टी आहेत एकमेकांवरती ते पाहिलं. ह्या घटकामध्ये आपण 6 समीक्षेच्या पद्धती पाहिल्या. संरचनावाद, उत्तर संरचनावाद, नंतर मग सार्थकवाद, विच्छेदनवाद,
वाचक केंद्र समीक्षा आणि स्त्रीवादी आणि सांस्कृतिक समीक्षा पाहिली. तर ह्या घटक आपण इथे संपवलेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटकाचा अभ्यास करूया. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.